नमस्कार. श्रेष्ठ भारत व श्रेष्ठ महाराष्ट्राच्या 0 माईल शोमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही आज इथे आहोत फणसट या गावामध्ये आहोत. आपल्यासोबत आता चिपळूण आणि संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार श्री शेखर निकमजी आपल्यासोबत आहेत. शेखरजी नमस्कार. नमस्ते. नमस्ते. आपलं स्वागत आहे. तुम्ही सांगा, या एवढ्या दुर्गम भागामध्ये तुम्ही फिरताय, कसं वाटतंय? माझ्या मतदारसंघाचा विचार केला तर थोडासा भाग सोडला तर सगळाच भाग दुर्गम एरियात आहे, डोंगराळ आहे आणि खूप लांब लांब वाड्या असतात. आमच्याकडे एक गाव म्हणजे एका ठिकाणी नसतं. एक गाव म्हणजे 12 वाड्या असल्या तर 12 वाड्यामध्ये जायला सुद्धा एक 1.5 किलोमीटर अंतर चालत जावं लागतं. अतिशय दुर्गम आहे. हा जसं फणसट आहे तसं अनेक गावंही दुर्गम आहेत. परंतु नेहमीप्रमाणे माझा रेग्युलर संपर्क आहे सर्व गावांशी, सर्व वाड्या वस्त्यांशी असल्यामुळे माझं त्या लोकांशी सगळ्यांशीच चांगले संबंध आहेत आणि म्हणून मला या निवडणुकीमध्ये फारसा प्रयास न पडता महायुतीचे आमचे सर्व कार्यकर्ते, सर्व पक्षाचे, मग भाजप असेल, शिवसेना, शिंदे गट असेल किंवा RPI असेल, हे सगळे एकत्रितपणे काम करत असल्यामुळे सर्वजण त्यांच्या भागात चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचलेले आहेत. शेखरजी, आम्हाला सांगा तुम्ही की इथे आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती अत्यंत लोकप्रिय आहे. तर ह्या तुमच्या योजनेला कसा इथे प्रतिसाद आहे? मुख्यमंत्री लाडकी बहिणीला खूप मोठा चांगला प्रतिसाद आहे, कारण 1500 रुपये आज या महिला भगिनींना दर महिन्याच्या मिळत आहेत आणि ह्याच्यातून त्यांच्या ज्या छोट्या छोट्या गरजा आहेत त्या त्यांच्या भागवता येतात त्यांना. त्यामुळे महिला भगिनींचं खूप मोठं त्या माध्यमातून तिला प्रतिसाद देखील मिळत आहे आणि लवकरच ही योजना 29 पर्यंत चालणार आहे याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. आणि काल परवा अजितदादांनी देखील सांगितलं की 1500चे 2100 रुपये ह्या योजनेअंतर्गत आपण शासन करणार आहे, युतीचं शासन. त्यामुळे ही एक क्रांतिकारक योजना आहे. पण एवढीच योजना नाही तर अनेक योजना ह्या महायुतीच्या खूप चांगल्या आहेत. त्यामध्ये मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना असेल, मेडिकलची 5 लाखापर्यंतची सुविधा देण्याची योजना असेल, सिलेंडरची योजना असेल, वयश्रीसारखी योजना असेल, AGच्या पंपांना लाईट बिलाची माफीची योजना असेल, ह्या अशा एक ना अनेक योजना खूप महायुतीच्या महाराष्ट्र शासनाच्या आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मोदी साहेबांच्या विचारातून जी रेशनवर धान्य देण्याची योजनेला देखील 29 पर्यंतची मुदतवाढ त्या योजनेला दिले आहेत, कारण अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत आज लोकांना हे धान्य मोफत मिळते. ही खूप मोठी उपलब्धी आहे. दुसरी अतिशय महत्त्वाची योजना, सेंट्रल गव्हर्नमेंट मोदी साहेबांचं स्वप्न होतं हर घर जल, त्या पद्धतीने जलजीवन मिशनची योजना गावागावामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने चालू आहे. त्यामुळे हे खूप चांगल्या योजना हे महायुतीचं शासन करतं आहे. तिसरी महत्त्वाची आमच्या दोन्ही शहरांसाठी, चिपळूणसाठी 155 कोटीची ग्रॅव्हिटीची योजना महायुतीच्या मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब असतील, फडणवीस साहेब असतील, आदरणीय अजितदादांचा मोठा पाठपुरावा असेल. ह्या सगळ्यांच्या माध्यमातून चिपळूण शहराची ग्रॅव्हिटीची योजनेचा प्रश्न आता सुटलेला आहे आणि त्याचबरोबर देवरुख शहराचा देखील पाण्याचा प्रश्न 55 कोटीची योजनेला प्रशासकीय मंजुरी दिल्यामुळे तो सुटलेला आहे. त्याचबरोबर मार्लेश्वरच्या विकासासाठी महायुतीने चांगले पैसे दिले, 15-16 कोटी रुपये असतील ते दिलेत. टिकलेश्वरच्या डेव्हलपमेंटसाठी दिलेत, महिपतगडासाठी दिलेत, कसब्याला छत्रपती संभाजीराजांचं स्मारकासाठी देखील दिलेत. कारण हे ग्रामीण पर्यटन आणि कृषी पर्यटन वाढणं ही काळाची गरज आहे. हे जर आमच्याकडे वाढलं तर आम्ही चांगल्या पद्धतीने आमचा आर्थिक स्तर उंचावू शकतो. शेखरजी, याच निमित्ताने मी फक्त सांगतो की मुंबई गोवा महामार्गासंदर्भात आपलं जे आहे, आपला चिपळूणचा जो जेव्हा बांधकामादरम्यान पूल कोसळला, तुम्ही पण तिथे जवळच होतात आणि सुदैवानं तुम्ही बचावलात. तर ह्या सगळ्या मार्गाचं परिपूर्तता कधी होईल असं तुम्हाला वाटतं? आपल्याला माहिती आहे की जो मार्ग रखडला होता तो पूर्वीच्या शासनाने, म्हणजे ह्याच्या आधीच्या शासनाने त्याचं टेंडर काढलं होतं. त्यावेळी ते कॉन्ट्रॅक्टर पळून गेले. त्यामुळे मला वाटतं वडखळ ते इंदापूर हा मार्ग रखडला होता. परंतु नंतर गडकरी साहेब आल्यानंतर हा मार्गाला एक चांगली गती देण्यात आली. त्यानंतर रवींद्र चव्हाण साहेब बांधकाम मंत्री झाल्यामुळे अजूनची गती आणि अजूनची त्याच्यावरची कारवाई झाल्यामुळे बऱ्यापैकी तुम्ही जर आता मुंबईतनं आलाल तर हा मार्ग बऱ्यापैकी पूर्ण होत आलेला आहे आणि पुढं देखील तो लवकरात लवकर पूर्ण केला जाईल असा विश्वास मला वाटतो. त्याचबरोबरीने इतर देखील मोठे पूल असतील, रस्ते असतील, ही कामं देखील खूप चांगल्या पद्धतीने आज चालू आहे.
आता इथे जातीय विषयांवर काही काँग्रेस आणि याच्याकडून तुमच्या विरोधकांकडून बोललं जाते, तर या पार्श्वभूमीवर इथे संगमेश्वर चिपळूण या मतदारसंघामध्ये जातीय आधारित अशी काही रचना आहे का ज्याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकेल? आम्ही सगळेच जण इथं उपस्थित असलेलं सर्व धर्म सहभागवाले आहोत. आम्ही जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करतो. आज अल्पसंख्याक समाज देखील तेवढ्याच ताकदीने राष्ट्र हित जपण्याच्या दृष्टीने काम करत आलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मला वाटतं आमच्या मतदारसंघात जातीपातीचं राजकारण नाही, कारण आम्ही समाज म्हणजे आजूबाजूला वावरणारा माणूस म्हणजे समाज समजतो. एखाद्या विशिष्ट समाजात जन्मला म्हणजे तोच मोठा होतो अशातला भाग नाही. तर त्याच्याकडे जर कर्तृत्व असेल, त्याच्याकडे दातृत्व असेल, तर तो देखील चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. त्यामुळे इथं आम्ही सर्वजण सर्व धर्म एकत्र ठेवून चांगल्या पद्धतीने गुण्यागोविंदाने राहत असतो. विरोधक उगाचच तो कलम वाचवण्याचं काम करतात, कुठच्या तरी जुन्या क्लिप दाखवून त्याच डोके भडकवण्याची काम करत असतात. पण आमच्या इथली जनता सुज्ञ आहे. यांना 20 तारखेच्या मतदानातून आणि 23 तारखेच्या निकालातून ह्याचं उत्तर निश्चितपणे देईल. शेखरजी, तुमचे सहकारी असलमजी यांना मी थोडी विनंती करतो की ह्याच सूत्र धरून. असलम साहब, आप मुझे बताइए कि अभी ये शेखर जी ने बताया कि यहाँ पे जो धर्मनिरपेक्षता और बाकी जात पात का कोई नहीं है, तो इस सिलसिले में हमारे लोगों को बता। आपने सही पे सर ने अपने हमारे आमदार शेखर सर ने बिल्कुल सही कहा। यहाँ पे कोई धर्म और किसका भी कोई भी जात पात का राजकारण नहीं करते। अब मैं एक अल्पसंख्यक समुदाय से मैं आता हूँ। 5 साल में मैं जब भी शेखर सर को जब भी एक आध काम के बारे में पूछता हूँ, सर मेरा काम करते हैं, वो मेरे से नहीं पूछते कभी आप कौन से जाति से हो क्या हो, मेरे को कभी पूछा नहीं। और हमारे इधर आजू बाजू में मोहल्ले मुस्लिम मोहल्ले हैं, वहाँ पे भी कब्रिस्तान के जैसे काम, कब्रिस्तान सुशोभित करने के काम, पाखड़ी का काम, रास्ते का काम सर ने दिल खोल के काम किया है। सर ने बिल्कुल जात पात का राजकारण नहीं किए हैं और करेंगे भी नहीं आगे, ये हम उम्मीद करते हैं। धन्यवाद, धन्यवाद असलम जी. सुशांत जी, इथे सुशांत जी तुमचा जरा आम्हाला पूर्ण परिचय द्या. नमस्कार, माझं नाव सुशांत मुळे, मी भारतीय जनता पार्टीचा देवरुख शहर अध्यक्ष आहे आणि हा माझा गाव आहे जिथे माझी कर्मभूमी थोडी शेती वगैरे आहे आमच्या वडिलांची वगैरे, त्यामुळे ह्या गावाशी पण एक माझं रिलेशन आहे. त्यामुळे मी आज या गावात सरांसोबत प्रचाराला आलो. मला सुशांतजी सांगा की शेखर निकमजींनी आता जे सांगितलं की आता असलमजींनी सांगितलं की धर्मनिरपेक्षता आणि ही जी आहे, तर तुम्ही भारतीय जनता पक्षावर काम करताय, तर ही जी सूत्र एकत्र बनवून महायुतीत तुम्हाला आता करावी या संदर्भात तुम्ही प्रचारामध्ये आणत आहात, तर भारतीय जनता पक्षाची नीती आणि ह्या धर्मनिरपेक्षता ह्या संदर्भात तुमचं काय भूमिका आहे? भारतीय जनता पार्टीची नीती म्हणजे हिंदू धर्म हा सनातन प्राचीन हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्म हा सहिष्णुतावादी म्हणून हिंदू धर्म ओळखला जातो जगाच्या पाठीवर. आपली संस्कृती जी आहे वसुधैव कुटुंबकम, पृथ्वी ही आमची संपूर्ण वसुधा ही आमची कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाप्रमाणे जर भारत हे राष्ट्र म्हणून जर आपण एक राष्ट्रीय विचाराने, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे आणि या हिंदुत्वामध्ये सामावलेले मग कोणतेही पंथ असू देत, कोणतेही धर्म असू देत, हे जर या देशासाठी या राष्ट्रासाठी कधीही प्राण द्यायला जर तयार असतील तर ते सगळेजण आपले हे मग त्याच्यामध्ये कोणत्याही धर्माचा भेदभाव हा राहत नाही. फक्त ती राष्ट्रीय भावना ही प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे. हा देश सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ह्या देशातील प्रत्येक नागरिकाची आहे, ती त्याने बजावली की त्यामध्ये मग कोणताही संदेह हा भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये देखील राहण्याचा. म्हणजे या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीतील सर्व घटक पक्ष एक दिलाने काम करतील याची तुम्हाला खात्री वाटते? महायुतीमधील सर्व घटक पक्ष, भारतीय जनता पार्टी तर आहेच, त्याबरोबर शिवसेना जी खरोखर बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना म्हणून आज सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितलं जातं, सन्माननीय आनंद दिघे साहेबांच्या माध्यमातून असेल, ही जी खरी शिवसेना आहे ती म्हणजे ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वातली शिवसेना, धनुष्यबाण चिन्हावरची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. ती देखील आपलं प्रखर हिंदुत्व घेऊन आज या महायुतीच्या माध्यमातून आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सन्माननीय अजितदादा पवार साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून देखील आदरणीय मोदी साहेबांना साथ करण्यासाठी, कारण मोदी साहेबांचा मंत्रच आहे सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास आणि सबका प्रयास.
या देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी, जगामध्ये एक नंबरचं राष्ट्र बनवण्यासाठी सगळ्यांचा प्रयास, सगळ्यांचा विश्वास हा जरुरीचा आहे. आणि तो विश्वास देखील आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून, आदरणीय शेखर सरांच्या माध्यमातून आपल्या या महाराष्ट्रामधील महायुती सरकारला मिळालेला आहे. धन्यवाद सुशांतजी. 0 माईल शोमध्ये आपण इथे फणसट या गावात आता इथे सगळ्यांशी बोलतो आहोत, सगळ्यांच्या भूमिका जाणून घेत आहोत. निवडणुकीचे पडघम जोरात सुरू आहेत, वातावरण तापलं आहे, ऊनही तापलं आहे. इथे शेतीची कामं सुरू आहेत, भात कापणी सुरू आहे, पण तरी लोक मोठ्या संख्येने या छोट्या छोट्या गाव वस्त्यांवर, वाड्या वस्त्यांवर येत आहेत आणि इकडच्या लोकप्रतिनिधींशी बोलत आहेत, आपल्या मागण्या पुढे रेटत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आम्ही कोकणातून आणखी पुढे जाणार आहोत 0 माईल शोमध्ये. या टप्प्यात पुढच्या गावामध्ये नक्की भेटू.